नमस्कार मित्रांनो. आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख ऊन सावल्यांसारखे येत असतात. पण दुःख आल्यावर आपण खचून जातो आणि सुख आल्यावर हुरळून जातो. मन शांत कसं ठेवायचं? दुःखाच्या काळातही आनंदी कसं राहायचं? याचं गुपित समर्थ रामदास स्वामींनी तब्बल 400 वर्षांपूर्वी एका श्लोकात लिहून ठेवलं आहे. आज आपण समर्थांच्या मनाच्या श्लोकांमधील अशाच एका अप्रतिम श्लोकाचं सखोल चिंतन करणार आहोत, जो तुमच्या जगण्याची दृष्टी बदलेल. श्लोक पठण. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानीत जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. या श्लोकाचा वरवरचा अर्थ पाहिला तर समर्थ सांगतात की नेहमी देवावर, रामावर प्रेम करा. मनातून दुःखाचा त्याग करा. शरीराला होणारे कष्ट सुख माना आणि विवेकानं आपल्या आत्मस्वरूपात मग्न रहा. पण मित्रांनो, हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं, तेवढं आचरणात आणणं कठीण आहे ना. शरीराचं दुःख सुख कसं मानणार? दुःखाचा त्याग कसा करायचा? चला, संतांच्या नजरेतून आणि काही सुंदर उदाहरणातून या श्लोकाचा खरा अर्थ समजून घेऊया. पहिली ओळ. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुःखाची स्वये सांडी जीवी करावी. समर्थ म्हणतात, सदा सर्वदा म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपली प्रीती, आपलं प्रेम त्या परमात्म्यावर असावं. आपण काय करतो? सुख आलं की देवाचा विसर पडतो आणि दुःख आलं की आपण देवाला दोष देतो. छोटा दृष्टांत. एक लहान मूल आपल्या वडिलांचा हात धरून जत्रेत फिरत असतं. जोपर्यंत त्याचा हात वडिलांच्या हातात असतो, तोपर्यंत त्याला आजूबाजूच्या गर्दीची, हरवण्याची भीती नसते. तो खेळणी पाहतो, आनंद घेतो. पण समजा त्याचा हात चुकला तर तो रडू लागतो. तसंच आपलं आहे. जेव्हा आपण त्या रामाचा म्हणजेच ईश्वराचा हात घट्ट धरतो, तेव्हा जगातील कोणतेही दुःख आपल्याला विचलित करू शकत नाही. या संदर्भात जगद्गुरू संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. अर्थात जगात दुःख पर्वता एवढा आहे. पण या दुःखातून सुटायचं असेल तर काय करावं? तुकोबाराय पुढे म्हणतात, तुका म्हणे नाही तरी जावे लवकरी यमपुरा. म्हणजे देवाचं पाय धरल्याशिवाय गत्यंतर नाही. जेव्हा भगवंतावर अनन्य प्रेम जडतं, तेव्हा मनातील दुःखाची सांडी आपोआप होते. दुसरी ओळ. देहे दुःख ते सुख मानीत जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. आता या श्लोकाचा सर्वात कठीण वाटणारा भाग. देहे दुःख ते सुख मानीत जावे. शरीराला होणाऱ्या वेदनांना सुख कसं मानणार? समर्थांना इथं काय सांगायचे आहे? उदाहरण. आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपरेत याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे संत चोखामेळा आणि संत सावतामाळी. संत सावतामाळी शेतात काम करताना हाताला फोड आले, देह थकला तरी म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. त्यांना देहाच्या कष्टाची जाणीवच नसायची, कारण त्यांचं मन विठ्ठलात रमलेलं होतं. आणखी एक आधुनिक आणि हृदयस्पर्शी उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे. अंदमानच्या काळकोठडीत जेव्हा त्यांना कोलूचा बैल बनवून तेल गाळावं लागायचं, तेव्हा त्यांच्या देहाला असह्य वेदना व्हायच्या. पण सावरकरांनी त्या देहे दुःखाला देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुख मानलं. का? कारण त्यांच्या डोळ्यासमोर स्वस्वरूपाचा म्हणजेच मातृभूमीचा ध्यास होता. प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या पुस्तकांमध्ये किंवा समर्थ रामदासांच्या चरित्रावर आधारित ग्रंथांमध्ये, उदाहरणार्थ श्रीमद दासबोध, विवेक या शब्दावर खूप भर दिला आहे. विवेक म्हणजे काय? तर देह वेगळा आणि आत्मा वेगळा हे ओळखणे. जेव्हा आपल्याला समजते की मी म्हणजे हे शरीर नाही, मी तर तो अविनाशी आत्मा आहे, तेव्हा शरीराच्या व्याधी आपल्याला दुःखी करू शकत नाहीत.
मग व्यावहारिक जीवनात याचा वापर कसा करावा? मित्रांनो, आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा विद्यार्थी दशेत आपल्याला शारीरिक किंवा मानसिक ताण येतो. मग समर्थांचा हा श्लोक आपल्याला आज कसा उपयोगी पडेल? 1. तक्रार करणं थांबवा. ऑफिसमध्ये किंवा घरात काम करताना येणाऱ्या कष्टांना दुःख मानण्याऐवजी ते आपल्या प्रगतीचा मार्ग आहेत असं माना. 2. फोकस बदला. लक्ष शरीराच्या सुखांवरून किंवा त्रासावरून काढून आपल्या ध्येयावर केंद्रित करा. 3. कृतज्ञता. दिवसातून 5 मिनिटे शांत बसून त्या परमेश्वराचं आभार माना. यालाच म्हणतात सदा सर्वदा प्रीती रामीन धरावी. तर मित्रांनो, समर्थ रामदास स्वामींचा हा 10वा श्लोक आपल्याला केवळ देवाचं नाव घ्यायला सांगत नाही, तर संकटांशी, दुःखांशी हसतमुखानं कसं लढायचं हे शिकवतो. देहाचं दुःख बाजूला सारून विवेकानं आनंदी राहण्याचा हाच खरा मार्ग आहे. तुम्हाला समर्थांचा हा श्लोक आणि हे चिंतन कसं वाटलं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय जय रघुवीर समर्थ.